प्रातस्मरामि हृदि संस्पृदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्मनिष्कलमहं न च भूतसङ्गः। यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च यथा पृथिव्याम् ओषधयः सम्भवन्ति यथा सतपुरुषात् केशलोमानि तथा अक्षरात् सम्भवति यः विश्वम्। विद्यार्थ्याचा प्रश्न अत्यंत सूक्ष्म होता की तो म्हणत होता, ऋषी शौनक ऋषी आपल्या गुरुला विचारलं त्यांनी की असं कोणतं ज्ञान आहे की जे प्राप्त झालं असता सगळं विदित अविदित सगळं जाणून होतं, मग सगळ्या ज्ञानाचं उगमस्थान काय एक झालं. त्याच्यावर उत्तर देत असताना प्रत्यक्षपणे डायरेक्टली सांगितलं नाही की हे ते ज्ञान आहे म्हणून. सांगितलं की ज्ञानाचे देखील दोन भाग असतात विद्येचे, एक अपराविद्या, दुसरी पराविद्या. अपरा म्हणजे ज्याचा संबंध बाहेरच्या विषयाशी आहे, आपल्या आत्मतत्वाव्यतिरिक्त बाकीचं जे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आहे ते अपरा. आणि त्यात 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि त्याचे 6 अंग, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंदस, ज्योतिष, व्याकरण हे सगळं त्यात आलं. कारण हे याच्याद्वारा आपण विद्येचं ज्ञान प्राप्त करू शकतो, तर तो विचार केला. आणि मग नंतर याच्या तुलनेमध्ये पराविद्या काय सांगत असताना परा यया तदक्षरम अधिगम्यते. पराविद्या ती की ज्याचा आपण अंगीकार केला असताना किंवा जे आत्मसात केले असताना आपण अक्षर म्हणजे ते परमतत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याचा आपल्याला साक्षात्कार होतो. यया तदक्षरम अधिगम्यते. मग आपल्याला विद्या कोणती म्हणले? सा विद्या या विमुक्ते. ती खरी विद्या की जी आपल्याला विक्षेपापासून आणि विक्षेपाचं कारण जे अज्ञान आहे त्याच्यापासून मुक्त करू शकेल. आणि ती पराविद्या. पराविद्या म्हणजे आत्मस्वरूपाबाबतची पूर्ण स्वरूपाबाबतची विद्या. आणि त्याचं हळूच निर्देशन केलं होतं. यत्तददृश्यम अग्राह्यम अवर्णम वगैरे म्हणत असताना ते काय नाही सांगून शेवट म्हणतात की नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम. ते नित्य आहे, सर्वव्यापक आहे, सर्वच ठिकाणी गेलं आहे, सगळ्याच ठिकाणी ते पोचलेलं आहे. असं सर्वव्यापक असलेलं तत्व ते अव्ययम यद्भूत योन म्हणजे पराविद्याद्वारा जे ज्ञातव्य आहे, जे ज्ञेय आहे, जे ब्रह्म आहे, त्याचं निर्देशन ऋषीने 2 शब्दात केलं होतं की ते काय नाही आणि काय आहे. काय नाहीसाठी आकार लावला नकारात्मक शब्द. ते दृश्य नव्हे, ग्राह्य नव्हे, गोत्रयुक्त नाही, वर्ण वगैरे याच्या पलीकडचं आहे. पण शून्य नव्हे सांगण्यासाठी ते नित्य आहे, सर्वव्यापक आहे, सर्व ठिकाणी गेलेलं आहे, अत्यंत सूक्ष्म म्हणजे सगळ्या ठिकाणी व्यापून उरलेलं आहे. आणि ते अविनाशी आहे, जे प्राणीमात्रांचं कारण आहे. हे सांगणं मुख्य उद्देश आहे आपल्या उपनिषदाचा. धीरः परिपश्यन्ति. आणि ते काही युटोपियन थिअरी नव्हे की काहीतरी आपण स्वप्नासारखं आहे, पण त्याचा आपण अनुभव करू शकतो. तर कोणी केला आहे का? धीरः परिपश्यन्ति. ते विचारवान पुरुषांनी त्याचा साक्षात्कार केला आहे असं त्याच्याबाबतचा तुझा प्रश्न आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला दिसेल की हे एकदम अक्षर परब्रह्म आपल्याला गवसत नाही. 13व्या अध्यायात देखील एकदम ज्ञान आणि ज्ञेय काय हे सांगत असताना ज्ञानाचं साधन भगवंतांनी 13व्या अध्यायात सांगितलं. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा एतत् ज्ञानमिति प्रोक्तम. हे जरा नोन समजणं आपल्याला सोपं जातं, पण अननोन जे आहे माहीत नाही ते समजण्याला फार कठीण आहे. आणि म्हणून ते अक्षर ब्रह्म जे परमात्मा स्वरूप ते कसं समजू शकेल त्याच्यासाठी म्हणून सृष्टीचा प्रपंच केला. सृष्टी सांगणं हे काही मुख्य प्रयोजन उपनिषदाचं नाही, पण सृष्टी यासाठी सांगायची की ज्याच्यापासून ते सृष्ट झालं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे.
लाटांचं बुडबुड्यांचं वर्णन करायचं, त्याच्यामागे आपल्याला साक्षात्कार पाण्याचा व्हावा. अलंकाराचं शोषमतून एवढंच तरी सांगायचं की त्याच्यामुळे मुख्य जे आहे ते म्हणजे सोनं आहे असं. तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं डायव्हर्शन केलेलं दिसेल की त्या ब्रह्मापासूनच, त्या परमात्म्यापासून जो सच्चिदानंद स्वरूप आहे प्लस मायेशी एकरूप होऊन त्याच्यापासून हे जग निर्माण झालं. आणि निर्माण होत असताना त्या परमात्म्याने निर्मिती करत असताना निर्माण करण्यासाठी जरा सर्वसाधारण निर्मितीमध्ये आपण मटेरियल दुसरं वापरतो, तसं दुसरीकडून त्यांनी मटेरियल बॉरो केलं नाही, पण त्याच्यामध्येच असलेलं ते त्याच्यातूनच ते संपूर्ण जग विजृंभित केलं किंवा प्रोजेक्ट केलं किंवा प्रगट केलं हे सांगण्यासाठी एक पहिल्या उदाहरणाचा पैलू त्या सांगितला. ऊर्णनाभी यथा सृजते गुण्यतेच. तसा कोळी लाळ आपल्या मधूनच काढून त्याच्यापासून बाहेर असलेल्या नेट करत असतो, त्याची जाळी करत असतो, त्यात राहतो. मध्ये थोडा भाग संगोपनाचा असतो, स्थितीचा, आणि नंतर लय. ईश्वरापासून देखील या तीन गोष्टी होतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. व पिंडाच्या स्तरावर वा की ब्रह्मांडाच्या स्तरावर ह्या तीन फेजेस लागले जगाला. निर्मिती, उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या द्वारा, स्थिती विष्णूच्या द्वारा आणि रुद्राच्या द्वारा संहार. आता हे होत असताना एका शंकेचं निरसन करण्यासाठी दुसरा दृष्टांत दिला. पहिला हा दृष्टांत कशासाठी दिला की ईश्वर परमात्मा मायेशी एकरूप होऊन ज्या निर्माण करतो, तर माया हे झालं उपादान कारण आणि परमात्मा झाला निमित्त कारण, एफिशियंट कॉज. हे दोन्ही कारणं त्याच्या अभिन्न असतात हे सांगण्यासाठी कशाचं उदाहरण दिलं? स्पायडरचं, म्हणजे आपल्या ह्या कोळ्यात तंतू काढणाऱ्या कोळ्याचं. तसंच ईश्वरामध्ये हे उत्पादक शक्ती त्याच्यामध्येच लॅटंट आणि पोटंट असते आधीपासून. फक्त ती प्रोजेक्ट केली की मग नामरूपात्मक जगत होत असतं. त्याच्यातला हा एक पैलू सांगण्यासाठी एक उदाहरण दिलं. कसं तरी तीन उदाहरण दिलं पण स्पष्ट झालं पाहिजे. यथा ऊर्णनाभी सृजते गुण्यतेच. तसंच हा परमात्मा मायेशी एकरूप होऊन सगळ्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतो. असं करताना मग आपल्याकडं आपला एक विचार येतो की हे ऊर्णनाभी किंवा ह्या कोळी जो आहे तो त्याला काहीतरी खेळ खेळायचा म्हणून करत असतो. देवाला आपल्या जीवनाची खेळ खेळायचा म्हणून कधी सुखात कधी दुःखात असं काही करतो का? पण त्याला जर असेल तर तुमच्या आमच्यात आणि त्या देवामध्ये रागद्वेष असल्यासारखं होईल आणि मग काही फरक नाही. तर या शंकेचं निराकरण करण्याच्या दृष्टीने दुसरा दृष्टांत दिला. कोणता? यथा पृथिव्याम औषधया संभवन्ति. पृथ्वीपासून जेव्हा निर्णय झाडं होत असतात त्यात पृथ्वीचं काही प्रयोजन असतं का? त्यात जे बीज आहे ते येतात. तसंच प्रलय काळाच्या वेळेस प्रत्येकाच्या वासना असलेले जीव झोपायला जात असतात आणि मग त्याच्या वासना एक्झॉस्ट करण्यासाठी ब्रह्मदेवाचा जेव्हा उत्पत्ती काळ त्याला म्हणतात कल्पकाळ, कल्पारंभ येतो, ते याच्यात येणार आहे पुढे 8व्या अध्यायात. तर त्याच प्रत्येकाचं शरीर तो देतो. म्हणजे धरतीला काही स्वतःचं काही प्रयोजन राहत नाही की इथून मी बाबळीचं झाड निर्माण करेल किंवा इथं बोरीचं निर्माण करेल किंवा इथं पेरूचं, जे काही बीज त्यात टाकले असेल ते उगवतात. तिच्यामध्ये काही उच्चावचन होत नाही. तसंच या ब्रह्मापासून, परमात्म्यापासून, अक्षरापासून क्षर निर्माण होतो. फ्रॉम इन्फिनिट टू फायनाईट असं होत असतील तर इन्फिनिट डज नॉट बिकम फायनाईट. ते अक्षर ब्रह्म काही ते क्षरवान किंवा नाशवान होत नाही, फक्त ते आधारभूत राहून त्याच्यापासूनच ते विजृंभित झालं असतं किंवा प्रगट झालेलं असतं. आणि ते कशानुसार की त्यात जे बीज असतील त्याप्रमाणे बस झाड औषधया संभवन्ति. हा दृष्टांत ऐकल्यानंतर दुसरा शंका आपल्या मनात उभी होते की धरतीचं उदाहरण तुमचं जड आहे, परमात्मा जड आहे का? मग जड असेल तर तो कसा यायला निर्माण करू शकेल? तर त्या शंकेचे निराकरण करण्यासाठी तिसरं उदाहरण दिलं त्या ठिकाणी. कोणतं? यथा सतपुरुषात केशलोमानी. सत म्हणजे जिवंत पुरुषापासून केश आणि त्याचे छोटे छोटे असलेले अंकुर केसाचे हे निर्माण होऊन वाढतात. मेलेल्या माणसापासून केस काही वाढत नाही.
आणि म्हणून अशा तऱ्हेने तो सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे सुखस्वरूप असलेल्या परमात्म्यापासून ज्याला अक्षर म्हटलं त्या अक्षरापासून संभवत्वे विश्वम क्षर निर्माण होतं. याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की याला कुठल्याही प्रकारचा परिणामवाद लागू शकत नाही. जसं दुधातून दही केलं तर दूध परिणत होत असतं, बदलत असतं दही रूपाने. दुसरी गोष्ट आरंभवाद लागू शकत नाही. काहीतरी जसा कुंभार बसला असताना हे माती वेगळी घेऊन तो स्वतः वेगळा राहतून काहीतरी वेगळी सुरुवात करत असतो, तसं नव्हे. पण हे त्याच्यापासून हे दोन्ही कारणं अभिन्न आहे. निमित्त आणि उपादान कारण, अभिन्न निमित्त उपादान कारण हे सांगण्यासाठी सांगून त्यात काहीही परिवर्तन होत नाही, त्याच्यावर फक्त हा आभास होत असतो. आणि आपण समजू शकतो की प्रत्येकजण आपापला प्रपंच कसा उभा करतो, एका एकाच्या मनाने. प्रत्येकाचा आता आम्हा लोकांना आश्रम हे पाहतो, तोही आमचा एक प्रपंचच आहे. कोणी लोक नोकरीला जातात, त्याचा प्रपंच आहे, घरदार करतो. कोणी धंदा करतात, कसं तसं तसं प्रत्येकाचं मन असेल. आता संपूर्ण जग जर निर्माण व्हायचं असेल तर तो प्रपंच एका मनाचा नसून समष्टी मनाचा आहे. आता असं एका मनाच्या मागे एकाच्या वासना असतात, ते इंडिव्हिज्युअल दिसून पडतात, त्या समष्टी केल्या. म्हणजे प्रलयाच्या काळ समष्टी वासना होतं. पण ते सगळं होत असताना, निर्मिती होत असताना देखील मूळ वस्तूमध्ये काही बदल होत नाही. स्वस्वरूप अपरित्यागेन रूपांतरम. आपल्या स्वरूपामध्ये काही बदल न होत असताना त्याच्यावर फक्त हा आभास दिसतो, बस. तसं पाण्यामध्ये काहीही बदल होत नसताना लाटा बुडबुडे हे सगळे येत असतात, फेस येतो, पण त्यात बदल होत नाही. तर इथपर्यंत आपल्याला एवढ्यासाठी आणलं की हे सृष्टी सांगणं हे महत्त्वाचं प्रयोजन श्रुती मातेचं नसून ज्याच्यापासून सृष्टी होतं ते इन्फिनिट, ते अनंत तत्व, सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म हे आहे तसं निर्विकार आहे, बस. त्याच्यात विकार काही होत नाही हे सांगितलं विषय. आणि ते तुझा प्रश्न विचारण्याचा प्रश्न होता कोणता, की जे जाणल्यानंतर बाकीचं सगळं जाणलं जातं. तसं सोनं जाणलं की सोन्याची अंगठी बांगडी चेन जाणू शकतो, चांदी असेल तर चांदी, पितळ येत असतं तर पितळ. तसं मटेरियल गोष्ट जे आहे ते नामरूपामध्ये दिसत असणार. आणि क्रिएशन म्हणजे दुसरं काही नसून मूळ वस्तू अधिक त्याच्यावर ॲड केलेले लावलेले रूप आणि नाव, ते आपण तो जगत. म्हणजे जगत हे 5 घटकांनी निर्माण झालं आहे. एक अस्ति भाती प्रीती, म्हणजे अस्ति म्हणजे सत, भाती म्हणजे चित्त आणि प्रीती म्हणजे आनंद, सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म परमात्मा. आणि 2 गोष्टी रूप आणि नाम पुढे येणार आहे. याच्यापैकी आद्यत्रयम ब्रह्मरूपम, आधीचे 3 गोष्टी आहेत ते स्वरूप आहे. जे सत आहे तेच चित्त आहे, सच्चित आहे तेच आनंद स्वरूप आहे. असं सच्चिदानंद स्वरूप असलेलं ब्रह्म, त्याच्यात काही बदल होत नाही, ते तसंच राहतं, अक्षर राहतं. पण त्याला म्हणतात अक्षर. आणि क्षर म्हणजे परिवर्तनशील, बदलतात. सांगा बरं, नामरूप बदलतात. उदाहरण घे, समजा चांदीची काही भांडी केली किंवा सोन्याची केली किंवा पितळेची, त्यात मटेरियल तसंच राहतं. तुम्ही बदलू शकता त्याचे आकार, त्याला वितळून, आहे ना. म्हणजे रूप आणि नाव बदलतं तर ते बदलतं, त्यानंतर जगत गच्छती ती जगत. एवढं समजलं पाहिजे आपल्याला. याचा अर्थ जरी हे आकाराला येत असलं तरी निर्विकार असलेलं आत्मतत्व निर्विकारच असतं. सोने लेणे होऊन घडे परी त्याचे सोनेपण न मोडे. उत्तर मिळालं तुमच्या प्रश्नाचं. क्लिअर असलं पाहिजे आपल्याला. तसं आपल्यापासून देखील आपल्याला स्वप्नाचा प्रपंच आपण दिसतो, तेवढ्या पुरतं खरं वाटतं, जागून पाहतं तर काही तेच नाहीच. तर हे एवढं सांगून त्याला भूतयोनी म्हणजे प्रकृतीचं उगमस्थान ते आहे. प्रकृतीपासून हे प्राकृतिक जगत निर्माण झालं पंचमहाभूताचं, आणि प्रकृतीचं देखील अधिष्ठातं परमात्म तत्व आहे. जे आपण गीतेच्या 7व्या अध्यायात ऐकलं की 2 प्रकृती जगाचं कारण अपरा परा. तो दोघाचं अधिष्ठान कोण? हा नारायण परमात्मा म्हणजे ब्रह्म, बस. आता तो याचा विषय आहे. पण एकदम ह्या विद्यार्थ्याला समजू शकत नाही. आणि विद्यार्थी हा गृहस्थी होता, आपण पाहिलं. शमनको होई महाशालो विधिवत उपसन्न पप्रच्छ. त्यांनी पाहिलं की सगळं कर्मकांड केलं आहे, उपासना केली आहे, पण अजून काही माझं समाधान झालं नाही. म्हणजे हायर विद्येसाठी आला तो. म्हणून पराविद्येबाबत त्याचा प्रश्न होता की काय जाणलं असताना हे अपराविद्या जाणण्याचं हा प्रश्न त्याचा. आणि त्यांनी भरपूर
आधीचं साधन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आधीच तुम्हाला दिसेल, आता पुढचा भाग पाहत असताना, की अपराविद्येचं वर्णन केलं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या संदर्भात हे परा म्हणजे काय, शुद्ध परमात्म स्वरूप काय सांगितलं. आता त्यात हा विभाग पूर्ण करण्याच्या आधी याचे 2 मंत्र येऊन त्यात हा विषय स्पष्ट करतात. जे निर्मिती कशी झाली आणि तो निर्माण करणारा भगवंतच कसा सगळ्या नामरूपांनी नटला आहे. कारण कारणापासून कार्य जर आपल्याला सापेक्षाने दिसत असेल तर कारणावाचून कार्य राहू शकत नाही. तसं पाण्यावाचून लाट राहू शकत नाही, पण लाटेवाचून पाणी राहू शकतं. तर हेच आता सांगण्यासाठी थोडे शेवट 2 मंत्रात कशी त्याच्यापासून प्रक्रिया निर्माण झाली उत्पत्तीची. पहिल्यांदा ब्रह्म म्हणजे शुद्ध परात्पर असलेलं ब्रह्म, समष्टी मनाशी एकरूप झाल्यानंतर ब्रह्मदेव क्रिएटर आणि ते क्रिएटरपासून हे निर्माण झालेलं हिरण्यगर्भ विराट रूप वगैरे वगैरे. तर त्याची आता कशी त्याच्यापासून निर्मिती होते. जसं आपणही काही घर निर्माण करायचं आपण विचार करतो कसं करायचं, किती त्याला दरवाजे असावे, कुठून नसावे वगैरे वगैरे. तसं आता पुढे पाहता, तपसा चीयते ब्रह्म ततो अन्नम भिजायते अन्नात् प्राणो मनः सत्यम लोकः कर्मसु चामृतम. आता ही कशी प्रक्रिया होते निर्मितीची. आपण माहिती आहे की ब्रह्म अधिक समष्टी मन इज इक्वल टू ब्रह्मदेव. ब्रह्म अधिक एक सिंग्युलर एकटं मन तर तुम्ही आम्ही जीव. एका मनाने जीवसृष्टी आपण निर्माण करतो, समष्टी मनाने ईश्वराची सृष्टी करू. एवढं समजलं आता. आता समष्टी मनाशी एकरूप झालेलं तादात्म्य झालेलं चैतन्य त्याला म्हणतात ब्रह्म. पण तिथून कशी प्रक्रिया होते, तपसा चीयते. स्वेल्स म्हणजे ते जणू काही असं फुलतं. असं आपण की कुठले काही प्रोजेक्ट करायचं असेल तर आपल्याला एकदम हे असं करायचं. म्हणजे हा ब्रह्मदेव हे सृजनशील जे क्रिएटिव्ह पॉवर आहे जगाच्या मागे निर्मिती. त्याच्यामध्ये जेव्हा संकल्प उठतो की आता हे सगळ्यांना प्रत्येकाचं शरीर द्यायचं आहे त्याच्या वाचण्यासाठी, तेव्हा त्याच्यात खूप ब्रूडिंग म्हणजे विचार करावा लागला. तपसचा अर्थ गुरुदेवाने दिला आहे. तपस म्हणजे नुसतं तापवून घेणं, हातपाय वर करणं असा अर्थ नाही, काही खायचंच नाही असं नाही. ऐकाग्रम परमम तपा. मनाची पूर्णपणे कुठे एखादा चांगला प्रोजेक्ट करायचा असेल मग बिलकुल बाकीच्या ठिकाणून सगळं मन काढून घ्यावं लागतं. कोण काम करणार आहे, कसं काम करणार आहे, तसं त्याने विचार केला सगळा. कारण एवढं सृष्टी निर्माण करायची म्हणजे किती त्याला विचार करणं. आणि मग आपण त्याच्यात आपण बाकीचं सगळं विसरून जातो त्या कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेस. तर सृजनशील असे जे शक्ती आहे, जी उर्मी आहे, ते अत्यंत चिंतनशील होऊन सखोल चिंतन तयारी करत. तपस याचा अर्थ सखोल चिंतन की काय निर्माण करा. आपण नाही का काही बिझनेस जरी करायचं असेल तर कोण मॅनेजर असला पाहिजे, त्याला अकाउंटंट कोण असेल, त्याचं हे सगळं त्याला सगळी सृष्टीची निर्मिती करायची. आणि त्यास आपण सेल्स होतं. जसं बाकीच्या बिंदू संततीमध्ये देखील ज्यावेळेस तो निर्मिती करतो तेव्हा त्याची भूमिका बदललेली असते. तसं ही बिंदू संततीने नाद. कारण ब्रह्मदेवापासून प्रथम ओम आणि अथ शब्द निघाले म्हणतात. ओंकाराथ शब्दाश्च द्वावेथो ब्रह्मणा पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मात मांगलिको. हे मंगलतेचे 2 शब्द आहेत. एक ओंकार आणि अथ. आणि त्या शब्दापासून निघालेली सगळी संपत्ती म्हणजे संकल्प. पण आपण जेव्हा शब्द बोलतो वाचेनी प्रथम ते विचार रूपाने असतात. विचारातून मग हळू आपल्याला आज शब्द सापडतात, बाहेर आपण बोलतो. तर तसं हे त्या शब्दापासून या आकाशापासून निर्माण जेव्हा झालं तेव्हा आकाशाचा अधिष्ठाता असलेला ब्रह्मदेव तो समष्टी मनाशी एकरूप झालेलं चैतन्य ज्याला हिरण्यगर्भ म्हणतात, तो तपाच्या योगाने त्याने चीयते म्हणजे अत्यंत विस्तीर्ण झाला. व्यापक दृष्टी केली त्याने. समस्त ब्रह्मांडाचा विचार करायचा. कारण त्याच्यापासून अनेक तो स्वतः अज जाणतो स्वतःला, पण त्याच्यापासून जन्माला आले काही अंड्यापासून निर्माण पक्षी असतील, काही वनस्पती असेल, काही जनावर आहे, काही माणसं आहे, कधी देव, हे सगळं निर्माण करायचं विचार केला.
पूर्णपणे एकाग्रता करून म्हणजे एकाग्रता येतं त्या ततः त्यानंतर काय काय प्रोजेक्ट केले त्यांनी. अन्नम अभिजायते, त्याच्यापासून अन्न निष्पन्न झालं. अन्न म्हणजे नुसतं आपण ते खातो ते नव्हे, की डोळ्याचं अन्न पाहणं, कानाचं ऐकणं. तसं पंचमहाभूतामध्ये देखील प्रत्येकाचे गुणधर्म आहे. आकाशाचा गुणधर्म, शब्द, वायूचा गुणधर्म, स्पर्श वगैरे हे सगळे. तसंच आपल्या ह्याच्यात अन्न म्हणजे बाकीचं असलेलं संपूर्ण युनिवर्स, संपूर्ण जगत. त्याची असं होऊन त्याच्यापासून अन्न उत्पन्न झालं. अन्नापासून मग कारण त्याला पचवणारी शक्ती असली पाहिजे. त्याच्यावर आपल्या शरीरात सगळं फिजिओलॉजिकल फंक्शन चालतं. डायजेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्रिशन आहे, खातो, पचवतो, नसलेला भाग फेकून देतो. अशी जी प्राणशक्ती त्याच्यापासून निर्माण झाली अन्नापासून. कारण अन्न खाल्ल्यानंतर आपला प्राण पाहतो. 2-4 दिवस खाऊ नका तुम्ही, पहा तुमचा विचार देखील असा डीप होऊन जातो. जरा खायला देखील. म्हणून अन्नात प्राण, हा अन्नापासून प्राण. आणि त्याच्यानंतर मन. हा प्राण आणि मनाचा सापेक्ष संबंध आहे. जेव्हा आपलं मन डिस्टर्ब झालं असतं, विक्षिप्त झालं असतं, तेव्हा आपल्या प्राणाचा रिदम देखील बदललेला असतो. खूप स्पीड वाढतो, की कधी कधी नाडीबिडी जास्त वाढते, प्रेशर वाढतं आपण. म्हणून त्याच्यापासून मग मन, कारण निर्माण करायचं असेल तर संकल्प करणारं मन पाहिजे. कारण सगळ्याची सृष्टी करायची आहे. मन म्हणजे सगळं अंतःकरण त्यातून निर्माण झालं. सगळ्या फिजिओलॉजिकल फंक्शन करणारा प्राण निर्माण झाला त्याच्यापासून. लक्षात ठेव, हे निर्मित वस्तू निर्मात्यापासून वेगळी नाही. अन्नात प्राण हा, आणि प्राण हा प्राणापासून मन. हा मन म्हणजे संकल्प करणारा, संकल्पात्मक हा मन. हा त्याच्यावर सत्यम, सत्य म्हणजे बाहेर दिसणारं जे प्रकट रूप आहे त्याला पंचमहाभूताचं असलेले जगत ते सापेक्षतेने जास्त वेळ टिकून असतं. पहा माणसाचं शरीर मेल्यानंतर डिसिंटिग्रेट होत असतं, पण जाऊन कुठे राहतं ते पंचमहाभूतात. हाडं जाऊन बसतात जमिनीमध्ये. आपलं जे आपल्याचं जे आकाशतत्व आहे ते आकाशतत्व जातं. म्हणून सापेक्षतेने ते जास्त टिकणार आहे. म्हणून पंचमहाभूतात म्हणजे अमृतम, सत्यम. सत्य म्हणजे हे बाहेर दिसणारं पंचमहाभूताचं सगळा समूह ते. लोक, हा लोक म्हणजे अनुभवाचं जगत. लोक म्हणजे पब्लिक किंवा पीपल या अर्थाने. रेल्म ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवाचं क्षेत्र. जसं आपल्याला म्हणतं कर्मानुबंधिनी हे मनुष्य लोक आहे. जरा थोडंसं पुण्यकर्म करा. एखादं गाणारा असेल तर गंधर्व लोकात जातो. एखादा काही वडिलांची त्याची भक्ती वगैरे असेल तो पितर लोकात जातो. काही देव, असे हे जे लोक आहेत वर ते निर्माण केले. त्याच्या अनुभव घेणाऱ्यासाठी क्षेत्र निर्माण केलं. अनुभव घेणाऱ्याचं जे क्षेत्र ते म्हणतात लोक. भू भुव स्वहा महा जनहा तपहा सत्यम, हे वरचे लोक. खाली अतल, वितल, सुतल, पाताळ, तलातल वगैरे असे सप्तपाताळ. एक कसे ह्या मनाच्याच अवस्था आहे की मनापासून हे सगळं पंचमहाभूताचं जगत. पंचमहाभूताचं जगतासाठी प्रगट करण्यासाठी त्याचे लोक. जसं कार असली तर रोड्स असलेच पाहिजेत मग जवळ. आणि तसं त्याच्यात होणारे कर्म, कर्मसु च अमृतम. आणि कर्म आणि कर्मापासून होणारे कर्मफळ हे संपूर्ण त्या विधात्यापासून निर्माण झाले. आणि विधाता कोणापासून निर्माण झाला? ब्रह्मा देवाना प्रथमच संभव, त्या शुद्ध ब्रह्मापासून निर्माण झाला ब्रह्मदेव. त्याच्यापासून तो प्रथम समष्टी मनाशी एकरूप होतो. समष्टी मनाशी एकरूप झाल्यानंतर तो त्या नामरूपाने नटतो आणि तो झालं विराट रूप आपलं. त्या विराट रूपात हे सगळं आलं. पंचमहाभूत आली, समष्टी मन आलं, समष्टी प्राण आला, कर्म सगळ्यांचं आलं आणि त्याचं सगळ्याचं कर्म फळ हे सगळं. आणि अशा तऱ्हेने हे सगळं जग निर्माण झालं. हे इथे निर्देशित केलं. आता म्हणून जो ज्याचा निर्माता आहे तो त्याचा ज्ञाता असतो. हे लक्षात ठेवून तो सगळ्याला जो निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे तो सगळ्याला जाणणार आहे. म्हणून सर्वज्ञ म्हणतात पुढच्या श्लोकात. पुढच्या म्हणतात यस सर्वज्ञ सर्वविद यस्य ज्ञानमयं तपः तस्मादेतद् ब्रह्मनाम रूपमन्नं च जायते. आता हा असा जो ब्रह्मदेव आहे, पहा हा पुल्लिंगी शब्द आहे. ब्रह्म जो नपुंसकलिंगी शब्द आहे. म्हणजे देश कालाच्या पलीकडे शुद्ध ब्रह्म, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म.
आता तो जेव्हा क्रिएटर निर्माता होतो, तो हा नियम आहे की जो ज्याचा निर्माता असतो तो त्याचा ज्ञाता असतो. या यस्य कर्ता सहा तज्ञ. एक सूत्र आहे. घटस्य कर्ता घटज्ञ, अल्पस्य कर्ता अल्पज्ञ, सर्वस्य कर्ता. एवढं सूत्र आहे. समुद्रापासून जेव्हा लाटा निर्माण होतात तर सगळ्या लाटामध्ये तो समुद्र आहेच, पण प्रत्येक लाटाने देखील जाणणार आहे. पण दोन गोष्टी आपल्याला, सर्वज्ञ आणि सर्ववित. ज्याने या जगाला निर्माण केलं तो सर्वज्ञ आहे, सगळ्याला जाणणार आहे आणि सगळ्याला प्रत्येकाला व्यक्तिगतपणे जाणणार आहे. तसं एखाद्या हेड ऑफिसमध्ये सगळ्या ब्रँचेसचा टोटल अकाउंट असतो समजते, आणि प्रत्येकाचा मग व्यक्तिगत अकाउंट देखील असतो. तर तसंच हा ईश्वर परमात्मा सगळ्या समष्टी मनाशी एकरूप असल्यामुळं, सर्व बुद्धीशी एकरूप असल्यामुळे तो आहे सर्वज्ञ. आपण कसं आहे अल्पबुद्धीशी एकरूप म्हणून आपण आहे अल्पज्ञ. सो सहा सर्वज्ञ. सगळ्या वस्तूचं सामान्य ज्ञान त्याला आहे, एक कॉमन नॉलेज, आणि दुसरं स्पेसिफिक नॉलेज प्रत्येकामध्ये काय आहे ते सुद्धा त्याला माहीत आहे. सर्व दुसऱ्याच लहान सहान घटनामध्ये देखील तपशील त्याला त्याची जाणीव आहे. असा हा नारायण, असा परमात्मा ब्रह्मरूपाने असलेला. यस्य तपः कथम, त्याचं तप कसं आहे, ज्ञानमयम तपः. हे आपण निर्माण करतो तर कधी कधी काय होतं हे आपल्याला माहीत देखील असतं, ह्याला सगळं माहीत आहे. म्हणून त्याचं ज्ञान हेच त्याचं तप आहे. म्हणजे विचारपूर्वक त्याने हे सगळं केलं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक जीवाच्या वासना पूर्ण होण्यासाठी त्याला शरीर कोणतं द्यायचं, कसं करायचं, म्हणून हे ज्ञान मिळतं. यस्य तपः, तपा म्हणजे ती एकाग्रता ज्ञानशील आहे, ज्ञानयुक्त आहे. आपणही करतो पण आपण चुकीसारखं वाटतं, कधी कधी केल्यानंतर वाटतं की चुकलं, ते क्लिअर आहे. तस्मात, आणि तस्मात म्हणजे त्याच्यापासूनच, त्या ब्रह्मापासूनच, ब्रह्मापासून येतात. पण ब्रह्म प्लस माया इक्वल टू ईश्वर. ईश्वरापासून पहिली सृष्टी म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवापासून मग झालं नामरूपात्मक जगत झालं ना. आता येतात म्हणजे हे इन्क्लुडिंग ब्रह्मदेव, नामरूप आणि अन्नम ते जायते, म्हणजे क्रिएटर देखील अल्टिमेट अवस्था नव्हे. म्हणून तुम्ही पुराणात कसं पाहता की नारायण पहुडलेले असतात कशावर, क्षीरसमुद्रावर. त्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव येतो. कमल हे कशाचं, सत्वगुणाचं प्रतीक आहे. शुद्ध सत्वगुण प्रधान मनापासून प्रगटलेलं जे प्रकटन आहे ते म्हणतात ब्रह्मदेव, आणि मग तो नामरूपाने नटतो. पुराणाच्या जरा गोष्टी सांगितल्या, सनत कुमार आले, त्याच्यानंतर ऋषी आले, त्यानंतर देव झाले वगैरे. आणि त्याच्यापासून पुढे प्रकट काय, नाम आणि रूप. कुठल्याही गोष्टीला पथा आपण रूप देतो आणि रूपाप्रमाणे त्याला नाव देतो. आणि अन्नम ते जाय ते, अन्न म्हणजे त्याचं भरण पोषण करण्यासाठी असलेले सगळे ऑब्जेक्ट्स, विषय. तसं डोळ्याचा विषय पाहणं, कानाचा विषय ऐकणं, शब्द, हे सगळं त्याच्यापासून प्रगटलं. म्हणजे नुसतंच अनुभव घेणारं नाही बाकीचं अपेक्षितेने, पण अनुभवासाठी लागणारं क्षेत्र, अनुभवासाठी लागणारं सगळं उपकरण, आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी आकृती, हे सगळी त्याच्यापासून निर्माण झाली. तसं म्हणून हे जे जगत आहे हे दुसरं काही नुसतं ते डिव्हाइन आहे, त्याचाच भाग आहे. आता इथपर्यंत हा विषय निर्देशित केला. आता हा शौनक नावाचे ऋषी स्वतः गृहस्थी होते, आणि पूर्वी अशी वैदिक पद्धतीने वैदिक साधना करण्याची त्यांना सवय होती. अग्निहोत्र आहे, काही त्याला काय म्हणते आहुती देणं आहे, यज्ञयाग आहे रेग्युलर. नंतर उपासना वगैरेचा भाग महाभारतानंतर जेव्हा पुराणाचा काळ आला तेव्हा मग व्यासानी राम कृष्ण शिव, आपण मग कधी अर्चना करतो तर कधी पूजा करतो ते. पण पूर्वीच्या काही लोक असं अग्निहोत्र करायची, आणि त्या अग्नीने प्रज्वलित झाल्यापासून मग अन्न शिजवायचे, त्याच्यापासून दिवे लावायचे वगैरे असं होतं. तर ती भाषा त्याला अवगत असल्यामुळे त्या भाषेत सांगत आहे की हे जे आहे सगळं आतापर्यंत ज्याच्यापासून निर्माण झालं ते परा. तुझा प्रश्न देखील पराविद्येचा आहे, पण अपराही आपल्याला समजलं पाहिजे. कारण ह्या विद्यार्थी अपरा म्हणजे कधी कर्मकांड केलं आहे, कधी उपासना केली आहे, आणि मग गुरुकडे आलेला आहे. कशासाठी की असे कोणती विद्या आहे की जाणून घेतल्यानंतर सगळं विदित आणि अविदित जाणलं जातं. असं
तर त्यासाठी पूर्वी फक्त काय म्हणता येईल की वेदापैकी जो आधीचा भाग आहे त्याचा समावेश अपराविद्येत म्हणून सांगितलं. 4 वेद, षड अंग असं सांगितलं होतं. आता षड अंगामध्ये कर्मकांड देखील आलं. आता त्याच्या भाषेत बोलायचं म्हणून जसं आपण लहान मुलाशी खेळताना पण आपणही जर इंटरेस्ट घ्यायचा असतो की जरा मोहरा असं फिरव रे, इकडे फिरव, कोटी असं का, तसं आता ऋषी जाणून आहे त्यांनी सुद्धा असं केलं आहे आधीचं कर्म. तर तुम्हाला दिसेल आता इथे थोडी भाषा बदलली आहे. आता अपराविद्येचं या ठिकाणी जे साधन आहे विशेषतः अग्निहोत्रादी त्या भाषेत आता हे सांगत आहे की हे मग करायचं की नाही. आपण 1-2 गोष्टी लक्षात ठेवा की अंतःकरणाची शुद्धी आणि शांती झाल्याशिवाय आपल्या मनात ह्या ब्रह्मतत्वाबाबत परमात्मा तत्वाबाबत खरोखर जिज्ञासा उद्भवत नाही. जिज्ञासेला जोड थोडीशी वैराग्याची असल्याशिवाय ते आत्मस होत नाही. एकदम सर्वसाधारण जीवाला जमत नाही. म्हणून आपल्याला पायरी पायरीनेच गेलं पाहिजे. म्हणून पहिली पायरी अंतःकरण शुद्धसाठी निष्काम भावनी कर्म करणं. हे अलीकडे भगवद्गीतेत सांगितलं पण वैदिक काळात कोणतं होतं ते आपलं नैवेद्य आहे, वैश्वदेव आहे, ते तर आपण यज्ञ यागादी आणि ती भाषा त्याला अवगत असल्यामुळे आता कर्मावात निरूपण करत आहे आणि त्याची लिमिटेशन किंवा मर्यादा काय हे सांगत आहे. पण एकदम नाही सांगायचं. मुलाबरोबर सांगायचं नाही की गोट्या खेळू नको, आपणही खेळायचं आणि म्हणून सांगते हे आता बरोबर आहे का तुला, अशी पद्धती. चला आता प्रथम मुंडकापैकी हा दुसरा खंड इथे आता सुरू होत आहे. आधी पराविद्येचं निर्देशन केलं. आता अपराविद्येचं स्वरूप आणि त्याचं फळ काय होऊ शकतं. समजा आपण कर्म केलं, उपासना केली, निष्काम भावने जर आपण केली अंतःकरणाची शुद्धी करून ज्ञानप्राप्तीसाठी तर ठीक आहे तुम्हाला. पण काही नुसते सकामतेने करतात, काही स्वर्गाची इच्छा करतात, काही पितृलोकापर्यंत जाण्याची इच्छा करतात की तिथे देखील ॲज यू थिंक सो यू बिकम तसं. तर त्याचं ते काय असतं त्याच्या भाषेत ऋषीलाही ती माहिती आहे म्हणून त्याच्या भाषेत त्याला सांगत आहे. हे सगळे आता वैदिक पद्धतीची भाषा आहे. तदेत सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो यानी अपश्यस्तानि तेताया बहुधा संततानि तान्याचरत नियतं सत्यकामाः एष वः पंथः सुकृतस्य लोके. तुम्ही जो हा विद्यार्थी प्रश्न विचारतो कसा आहे, बॅकग्राऊंड गृहस्थी आहे, त्याने आपलं सगळं कर्म वगैरे करून आलेलं आहे. आता एकदम त्याला ते सगळं सोडून दुसरीकडे न्यायचं बरोबर नाही. म्हणून काय सांगतात हे ती पूर्वीची आपल्या ऋषीमुनींची पद्धती आहे की त्यांनी जे मंत्र पाळून त्यानुसार यज्ञागाती केली ते सगळं सत्य आहे, खरं आहे, तोही सुरू ठेवते. प्रश्नोपनिषद देखील प्रथम म्हणते की 1 वर्षावर तुमची साधना करत राहा आणि तुमची परिपक्वता झाल्यानंतर मला यथा इच्छा तुमची असेल त्याप्रमाणे प्रश्न विचारा, मला येईल तर तुम्हाला सांगणार, असं विचार केला. काही दिवस आपली ती साधना आधीची कंटिन्यू करायची. हा ते साधना करत होतं कशाचे, वैदिक. तर मग हे खरं आहे की नाही ते सांगते की कवयः मंत्रेषु यानी कर्माणि अपश्यन्. कवया म्हणजे मंत्रदृष्टी होऊन गेले ऋषी. त्यांनी या वेदाच्या नुसार निर्णय प्रकारची यज्ञ आहे, याग आहे, सगळे केलं. ते मंत्र मंत्रेषु म्हणजे वेदामध्ये जे मंत्र आहे यानी कर्माणि अपश्यन्, जे कर्म त्या आधीच्या भागात आहे वेदाच्या, त्याच्यात मंत्र आहे, संहिता आणि ब्राह्मण भाग आहे, काही कर्मकांड आहे, थोडंसं उपासनेचा भाग आहे. ते आवश्यक आहे अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. आणि म्हणून हा विद्यार्थी तर आलेला आहे पद्धतीचा. तर ते बरोबर आहे म्हणाल. तद एतत् सत्यम, ते सगळं बरोबर आहे, ते तू करत राहा सांगाय. आणि अनेक विद्यार्थी म्हणून अनेक वचन वापरलं सगळे की मंत्रदृष्टी जे ऋषीमुनी होऊन गेले, वेदमंत्राचा मागोवा घेऊन त्यांनी जसं जे कर्म केलं ते आवश्यक आहे प्रथम पायरीला साधनेच्या. कारण त्याला दोन्ही पाहिजे असते विद्यार्थ्याला. ऐहिक सुखही हवं असतं आणि परमार्थ म्हणजे मोक्षाची प्राप्ती पाहिजे त्याला.
तर ऐहिक सुख पाहिजे तर मग आपल्याला ईश्वराचं आराधन केलंच पाहिजे. कशाच्या रूपाने? यज्ञागाच्या रूपाने. तर त्यासाठी काही मंत्र वापरायचे. ते ऋषीमुनींनी तद येतत, तेव्हा होते तद येतत, आताही आहे ते मंत्र तसेच चाललेत आहे. सनातन मंत्र सत्यम, ते खरं आहे. मंत्रेषु कर्माणि कवयो यानी पश्यन, की जे कर्म यानी कर्माणी अपश्यन, जे कर्म अपश्यन येतात त्याचं अनुष्ठान केलं त्या ऋषीमुनींनी त्या मंत्रानुसार. आणि तिथे आपल्याला काही कॉम्प्रोमाइज नाही. समजा असं हा मंत्र तर तसंच म्हणतो, त्याच्यानुसार मग त्यांनी कर्म केले. इतक्या विटा म्हणजे इतक्याच विटे लावायच्या, हा दधी चुरू, ते सगळं त्यांनी केलं. कशाला? की जेणेकरून ऐहिक सुख त्याला प्राप्त व्हावं. ते बरोबर आहे. तद येतच सत्यम, ते हे सगळं खरं आहे. कोणाशी बोलत असताना प्रथम त्याला होकार द्यायचा. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, बट पट असं ही स्टाईल आहे. मुलाबरोबर ती की खेळायचं, थोडंसं मॅच्युअर झालं तर आतूनही काही गोटे खेळतो रे, असं तसं. पण सुरुवातीला आपण खेळावं लागतो. ऋषीची स्टाईल मोठी आहे. लहान मुलाला सांगायचं ते तांदूळ मागतोस ना, जेव घालायचं. हां, फार गोड पद्धती आहे. तसं राहावं, एक तिकडे इकडे कसं बघतो रे तसं. पण ऋषी त्यातच मानसशास्त्र जाणून बोलत आहे. हे सगळं खरं आहे. तद येतच सत्यम, ते ऋषीमुनींनी केलं तसं आजही आपण केलं पाहिजे. उद्या चालत राहणार आहे. तेव्हा आपलं ऐहिक जीवन सुखा होईल. संतती, संपत्ती, नाव, लौकिक हे पाहून माणसाला बाकीचं करायचं असतं. त्रेतायाम तानी त्रेतायाम बहुधा संततानी. आता त्रेतायामचे दोन अर्थ घेतले. श्लेष आहे. एक तर त्रेतायुगात केलं ते, म्हणजे आता अलीकडच्या युगात त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. म्हणजे त्रेतायुगात जे केलं ते कृत त्रेत द्वापार कली, तर त्रेता म्हणजे दुसरं त्रेता म्हणजे 3 वेदामध्ये केलं ते. आणि 4था वेद नंतर झाला, एडिटिंग झाल्यानंतर अथर्ववेद. गीतेत देखील एवं त्रयी धर्म मनुप्रपन्न गतागतम काम कामाला बनते नव्याद्यथा विषयी. तुम्हाला 3 वेद कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. आणि 4था त्यात अंतर्भूत आहे असं समजायचं. त्रेता म्हणजे ह्या 3 वेदामध्ये तो कर्मकांडाच्या भागात आणि उपासनेच्या भागात जे मंत्र आहे ते आजही सत्य आहे. आम्ही मानतो, तो कंटिन्यू करतो. पण बहुधा संततानी विविध प्रकारे जे आचरले जात आहे ते खरं आहे. कारण आचार प्रथम धर्म. आपला आचार सुधारल्याशिवाय विचार सुधरत नाही. विचार सुधारल्याशिवाय विचाराला तिकडची ब्रह्मप्राप्तीची दिशा देता येत नाही. म्हणून सत्यकाम. आता अनेक वचन वापरले. हे म्हणजे सत्याची इच्छा करणारे तुम्ही. अनेक विद्यार्थी असते तिथे बसलेले सांगत, तर सगळ्यांना उद्देशून सांगत. कारण शंका आहे की मग आता वेदांत करायचं, मग आधीचं करायचं की नाही. जोपर्यंत तुम्हाला अंतःकरणाची शुद्धी होत नाही तोपर्यंत त्याची आवश्यकता आहे. नद्यांनी वाहत जायचं की नाही, तेव्हा कडेच्या मर्यादा पाळायच्या ना. कुठपर्यंत? समुद्राला मिळतपर्यंत. समुद्राला मिळाल्यानंतर मग ते विधिनिषेधाच्या पलीकडे. तर स्टेप बाय स्टेप. सत्यकामा म्हणजे सत्याची कामना इच्छा असलेले तुम्ही, त्याने देखील तसं तुम्ही कंटिन्यू करा. तसं तम सत्यकामा म्हणजे तुम्ही सत्यकाम असलेल्या तुम्ही. तानी नियतम आचरत, ते नियतम म्हणजे नेहमी निष्ठेने त्याचं आचरण करा, अनुष्ठान सुरू ठेवा. नाही तर तेही जाईल आणि हेही जाईल म्हणून सांगतात. ते सुरू ठेवा तोपर्यंत. आपण नाही का दुसरी नोकरी मिळतपर्यंत आधीची सोडत नाही. माउंटेनिअरिंग सारखं आहे. जसं चढत असताना वरती स्टेप पक्की झाली की जाते सोड, टेरेसपर्यंत जायचं पुरी अवस्थेपर्यंत. तर असं ह्या पहिल्यांदा आचारशुद्धी झाली पाहिजे, विचार. तर म्हणून ते तुम्ही सुरू ठेवा. हा आतला भाग आहे. तिने सांगत आपलं सिक्रेट. ताने नियतम आचरथ, आचरथ तुम्ही आचरण करा निष्ठेने. यह म्हणजे ह्या लोके अस्मिन लोके अस्मिन शरीरे एषः वहा सकृतस्य पंथ, सुकृतस्य पंथा. या जगात तुमचा हा शुभकर्म देणारा हा मार्ग आहे. सोडू नका. अशुभ करण्यापेक्षा शुभ करणं चांगलं. असत राहण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं चांगलं. काहीच न करण्यापेक्षा सकामतेने काम केलेलं चांगलं. म्हणून तर प्रत्येक स्तोत्रामध्ये शेवट म्हणतात एककाले पठी नित्यम.
त्यानिमित्तानं तुम्ही कराल, नाही तर तेही नसतं केलं. आणि गीतेत देखील ही स्टाईल आहे, फक्त त्याचं अप्लिकेशन बदललं. गीतेत तेवढं कर्मकांड नाही, पण जे काय तुम्ही कर्म करता कर्तव्य म्हणून ते देखील तुम्ही करा. पूजा अर्चा जप जाप ते करा, त्याच्याशिवाय अंतःकरणाची शुद्धी होणार नाही. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय जिज्ञासा पक्की होणार नाही. जिज्ञासा पक्की झाल्याशिवाय त्याला वैराग्याचा सहयोग देता येणार नाही, आणि वैराग्य विवेक आल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून तान आचरत त्याचं आचरण करा कंटिन्युएट. आता त्याला हे दाखवत आहे की त्याला माहीत आहे कर्मकांड काय, आणि त्यात निर्णय जेव्हा अग्निहोत्र करायचे तेव्हा निर्णय ज्वाला यायची, नाव घेऊन सांगत आहे पुढच्या याच्यात निर्णय प्रकार. आता त्यात आहुती देखील कशी टाकायची, कारण मुलाबरोबर जायचं मग पण खेळलं पाहिजे, असं करायचं मग रासा फिरवत होतं. आता ते त्याच्या लेवल घेऊन परत आणखी सांगत आहे की हे वेदोक्त हे अग्निहोत्र करत असताना त्यात वर्णन करून सांगत आहे. त्यात निर्णय प्रकारच्या जाळावा होत असतात, आणि मग आपण त्यात तूप टाकायचं असतं. व्यवहारात नाही का आपण एकदमच अजून निखारे अजून बाहेर यायच्या आधी पण तूप टाकलं तर ते विझून जाईल, थोडीशी ज्वाला झाली की आपण टाकतो. इतकं सूक्ष्म आहे तिकडे सांगितलं. ते पुढच्या त्यात यदा लीला येते ह्यर्ची ही समिध्ये हव्यवाहने तदाज्य भागावंतरेणाहुती प्रतिपादयित श्रद्धयाहुतम. आता काही ठिकाणी श्रद्धायाहुतम हा पाठ नाही, आणि काही ठिकाणी ॲड केला आहे. कशी द्या आहुती, श्रद्धेने आहुती द्या. केव्हा द्या, कारण विद्यार्थ्याच्या समोर अग्निहोत्र वगैरे माहीत आहे. कारण पूर्वीच्या काही विमुख मॅचेस किंवा हातछापची काड्याच्या पेट्या नव्हत्या, ते कसे करायची, 2 लाकडामध्ये घर्षण करून मंत्र म्हणून वाजवायचं, आणि त्याच्यानंतर मग आपलं ते अग्निहोत्र सुरू ठेवणार, त्याला ते नैवेद्य भाताचा वगैरे दाखवून, आणि मग म्हणून ती भाषा त्याला वेदोक्त माहीत आहे. म्हणून आता ऋषी सांगत आहे, मलाही माहीत आहे सांगत आहे की तुम्ही जेव्हा हवन करता अग्निहोत्र करत असताना तर त्यात ह्या एवढ्या एवढ्या ज्वाळा येतील. लीला येते ह्याची लायत म्हणजे जेव्हा त्या ज्याला असं हेलकावं खातात म्हणजे प्रज्वलित होतात चांगले, त्यावेळेस तुम्ही तूप टाका, काही हवे धान्य टाका. हव्यवाहने आहुती दिवाजवळ पोचवणारा असा जो अग्नी आहे तो प्रज्वलित झाल्यानंतर, आणि विशेषतः यदा ही अर्ची ही लीला येते. अर्ची म्हणजे त्याच्यातल्या ज्या ज्वाला आहे त्याच्या असं लपटायला लागतं, असं मोठ्या समजायचं की आता पूर्णपणे हा प्रज्वलित झाला अग्नी, आणि तेव्हा टाकलं तर काही घृत आहे किंवा आपण जे काही हविक धान्य आहे ते बरोबर त्यात जाऊन जाळलं जाऊ शकेल, मध्येच टाकू नका. तसंच अंतकरण परिपक्व झाल्याशिवाय पुढच्या स्टिपटी घेऊ शकत नाही. अर्ची ज्वाला लीला येते म्हणजे असं लपलप करत असतात तेव्हा. तदा त्यावेळेस आज्य भागो अंतरेण म्हणजे देत असताना त्याच्या मध्यभागात त्या आहुती ही प्रतिपादयी. त्यानंतर त्या प्रज्वलित झाल्यानंतर मग साधकांनी उपासकांनी आपली आहुती त्यात द्यावी. कसं सांगत आहे की त्याला हे डिटेल्स माहीत आहे सगळे, आणि त्यात शंकराचार्य भाष्यात हा शब्द घेतला नाही, पण गुरुदेव स्वतः म्हणतोय. पण काय त्याला जरा अधिक जोर येतो, श्रद्धया उत्तम, कसं तरी नका करू, मनापासून श्रद्धेने तुम्ही ते त्यात अंतर्भूत आहेत की श्रद्धेने तुम्ही आहुती द्या. तिथे काही विचारायचं नसतं की का अशी इतक्यात आहुती काय 15 काय. कर्मकांडात तुम्हाला प्रश्न विचारता येत नाही. 21व्या म्हणजे 21व्या, 15व्या म्हणजे 15व्या, 5 म्हणजे 5, 3 म्हणजे 3. आणि म्हणून तिथे त्यासाठी आपल्याला कोणावर तरी बिलीव्ह करावं लागतं. कारण म्हणून अशा श्रद्धेने तुम्ही ही आहुती द्या. प्रतिपादे त्याचं हे करा, अंतःकरणापासून त्याचं अर्पण करा त्याला. कसं म्हणून अग्ने इदम न मम, आणि तिथे काही मंत्र म्हणतात, अग्ने स्वाहा, सोमाय स्वाहा, असं करून.
आणि भावना कशी असते की देवा हे माझं नव आहे, इदम न मम, हे माझं आहे, तुझं तुला समर्पित करतो. त्याचं प्रतीक आहे. आणि त्याचंच अप्लाइड फळ आपल्या गीतेत यज्ञ रूपाने सांगितलं की जे काही तुम्ही काम करता ते ईश्वराच्या प्रेरणेने, ईश्वराच्या कृपेने, ईश्वरासाठी करा, त्यात तुमचा अहंकार राहणार नाही. कारण प्रत्येक कर्म आपल्याला बंधनकारक होत नाही. कर्म बंधनकारक ते होतं की ज्या कर्मामध्ये आपला कर्तृभाव होतो की मी करतोस. तर इथे ही भावना असते त्या ठिकाणी, इदम न मम, हे माझं नाही. असं करून श्रद्धेने तुम्ही त्याचं हे करा. सगळ्या वेदामध्ये सांगितलेल्या कर्मकांडाच्या भागात हे दिलं आहे. तुपाची आहुती द्या आणि मग अग्ने स्वहा सोमाय स्वहा असं म्हणून आहुती दिली जाते. त्यांना सांगायचे की हे तुम्ही करा, एकदम सोडू नका ते. आणि हीच पद्धती पुढची प्रगतीची पायरी सापडल्याशिवाय आधीचं सोडू नये. लहान मुलांना देखील आपण अर्थमॅटिक टेबल शिकवतो, पण काही दिवसांनी त्याची काय आवश्यकता नसते. पुरी बेरीज करायचं म्हणजे 5 आणि 4 किती, आपण रेषा म्हणतो 5 आणि 4, आता 9. आता कॉम्प्युटर करते. तर असं आहे ते. आता थोडं हे झालं त्याचं कर्मकांडाचं स्वरूप वर्णन, आणि ऋषीला माहीत आहे म्हणून ते सांगत आहे त्याप्रमाणे. पण हे नाही केलं तर काय होईल? कारण गृहस्थाश्रमी माणसाला ऐहिक सुखही आवश्यक असतं. संतती, संपत्ती, नाव, लौकिक, आपल्या प्रगती, धंदा, कार्यामध्ये. तर ते जर आहे तसं केलं तर त्याचं फळ बरोबर होतं, नाही केलं तर त्याचा प्रत्यवाय होत असतो, त्याला काही अडथळे निर्माण होतात. तर ते आता पुढच्या याच्यात सांगत आहे. यस्याग्निहोत्रम अदर्शम अपौर्णिमासम अचातुर्मास्यम अनाग्रहणम अतिथिवर्जितम च अहुतम अवैश्वदेवम अविधिना हुतम आसप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति. आता या अग्निहोत्राबाबत सांगत आहे आधी. हे जर केलं तर तुम्हाला पाहिजे तसं फळ मिळतं ऐहिक जीवनात देखील. आणि सर्वसाधारण साधकाची भूमिका ऐहिक जीवनात विकास करूनच परमार्थाकडे जायची असते. पण असं जर त्यांनी केलं नाही, विरुद्धच केलं, काही कधी अग्निहोत्र नाही आणि ते करायचं, तर ते जर पाळलं नाही तर तो उलट परिणाम होऊ शकतो. म्हणतात यस्य अग्निहोत्रम अदर्शनम, की ज्या साधकाचं किंवा ज्या उपासकाचं ज्यांनी अग्निहोत्राचं कर्म, यज्ञागाची जे अग्निहोत्राचं कर्म आहे, अग्निहोत्र जर त्याचं काळाप्रमाणे सांगितलं, अमावस्येला करायचं, काही पौर्णिमेला करायचं, तर अमावस्येच्या अग्निहोत्रम अदर्शम अपौर्णिमासम. अदर्श म्हणजे या ठिकाणी चंद्राचं दर्शन होतं, म्हणजे अमावस्येच्या वेळेस करायचं. काही पौर्णिमेचा चंद्र असताना त्याच्या प्रेझेन्समध्ये करायचं असतं की तसं. म्हणजे अग्निहोत्र यज्ञ करणाऱ्यांनी अग्निहोत्र जे अनुष्ठान आहे ते अमावस्येच्या वेळेस अमावस्येचंच केलं पाहिजे. पौर्णिमेचा तसंच चातुर्मास्यात ते करायचं. एक शब्दाला अदर्शनम, अदर्शनात्मक यज्ञ रहित जर असेल कसं, म्हणजे तसं नाही केलं समजा, म्हणजे त्याला काय म्हणते, अमावस्येच्या वेळेस करायचं ते केलं नाही, पौर्णिमेच्या वेळेस करायचं ते केलं नाही. अपौर्णिमासम म्हणजे पौर्णिमास नामक यज्ञाच्या रहित असेल. अचातुर्मास्यम, चातुर्मास्यात करायचं ते नसेल केलं, असं रहित असेल. अनाग्रहणम, अनाग्रहण म्हणजे अग्रहण कर्मापासून रहित असेल तर त्याची पद्धती ते विधी पाळली नसेल. च अतिथी वर्जितम, शिवाय अतिथी सत्कार केला नसेल, आपल्याच्यात आपले 5 याच्यामध्ये नृयज्ञ सांगितलं असं नसेल. अहुतम, आणि आहुती कधी दिली नाही, कधी काय करायचं असं करून. अवैश्वदेव, तर बली वैश्वदेव नामक जे कर्म करत असतात, म्हणजे जेणेकरून ह्या वाईट फोर्सेस आहेत त्या तृप्त होतात, ते आपल्याला त्रास देत नाही, पण ते नसेल केलं. आणि असं अवैश्वदेव हे केलंच नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे करावं ते केलं नाही एखाद्या साधकाने, आणि करत असताना सुद्धा चुकीचं केलं. दुसरं पहा, अविधिना हुतम, कधी कधी करतात पण चुकीचं करतात.
दोन्हीमध्ये दोष आहे हे सांगा. हे कर्मकांडात ते पण अविधीनाहुतम, त्याचं शास्त्रविधीचं अवहेलना करून जर हवन केलं असेल, उलट केलं असेल तर तस्य आसप्तमान लोकान ही नसती, त्या गृहस्थी माणसाचे 7 पिढ्यावर त्याचा परिणाम होतो. ही नसती म्हणजे नाश पावतातच. नाश म्हणजे विकास होत नाही, काहीतरी अडथळे येत जातात. ते कोणते? आधीचे 3 आपले जनरेशन्स, नंतर ते 3 होणारे आणि आपल्या बाबतचे. हे कशासाठी सांगितलं की हे केलं पाहिजे सुरुवातीच्या अवस्थेत. आजकाल आपण काही करत नाही, त्याचे परिणाम आपण भोगतो घरच्या लाईफमध्ये की बाहेरच्या ह्याच्यात. आणि एकदम काही वैराग्यवान लोक नसतात की ज्याला मोक्षाची प्राप्ती पाहिजे, त्याला हे पाहिजे अर्थ, काम आणि धर्म. तर हे धार्मिकतेत करायचं असेल तर त्यात ते इन्क्लूड झालेलं आहे. नंतर पराबाबतचा प्रश्न त्याला समजू शकेल. पण हे जर केलं नसेल तर हे अग्निहोत्र करण्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या नाही. चातुर्मास्याचं बंधन किंवा पौर्णिमा असं, आणि त्याच्यानंतर अन्नधान्याचं काही दान केलं नसेल, कोणाला अतिथीचा आदर सत्कार केला नसेल किंवा चुकीचं केलं असेल, शास्त्रविधीनुसार केलं नसेल तर त्याचा परिणाम उलटा होतो. यानंतर प्रत्यवाय होत असतो डेफिनेटली. आणि मग त्याचा परिणाम म्हणजे मग त्याच्या फॅमिली लाईफवर होतो. आधीचे झालेले पितर 3 पिढ्यांचे, नंतर होणारी जनरेशन आणि त्याचे स्वतःचे. सप्त आसप्तमान लोकांही नसती, म्हणजे काहीतरी त्याला त्रास होतात होतो. म्हणून हे सगळं आवश्यकता आहे. गुरुदेवांनी त्यात ॲड केलं आहे की ते त्या कळत. आता आपल्याच्या काळात काय की एकदम तसं करू शकत नाही. काही पूजा आहे, अर्चा आहे, काही ध्यान आहे, जप आहे, हे केलं पाहिजे. आपले त्या भावनेने करा की ज्यात ईश्वराची कृपा आपल्याजवळ असली पाहिजे. जप, पूजा, संध्या साधकाने आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात हे केलं पाहिजे साधन. तरच त्याला मनाची शांती वापरून ऐहिक सुख देखील लाभेल. त्याला कुठली गोष्ट त्याला कमी पडणार नाही. पैसा पाहिजे का, की मुलं की त्याला जरा तब्येती बरं आहे, ते सगळं नाही, ते बिघडत जातं काहीतरी. आहे तसं पाळलं पाहिजे. आता त्यात ऋषींनी हे जाणून पाहिलेले आहे आणि माहीत असलेल्यानंतर सांगितलं आपण ते कन्व्हिन्स होतो की आपल्या भाषेत बोलतोय. एखाद्या मेडिकल सायन्सच्या माणसाची मेडिकलच्या भाषेत बोला, अरे बापरायला माहिती आहे. तसं आता ऋषी सांगत आहे की तिथून ज्या लपटा येत असतात ज्या ज्वाला, ते किती प्रकारचे असू शकतात ते सांग. तसेही विचाराचे द्वारा तसेच असतात. काली कराली च मनोजवाच सुलोहितायाच सुधुम्रवर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्तजिह्वा. ऋषी सांगत आहे कारण कोणाच्या भाषेत बोलून त्याला कन्व्हिन्स होतो की हे याच्या अग्निहोत्र करत असताना 7 ज्वाला प्रकट झालेले दिसतील. सप्तजिह्वा आणि जिभला टाकतो असतं. त्याचं नाव दिलं काय तर काली. काली म्हणजे ती काली माता नव्हे. काली म्हणजे अत्यंत काळ्या रंगाची. ते पहा असे देऊ शकतं. कराली म्हणजे 11 विका दिसणारी काली, कृष्णवर्णाची असलेली कराली म्हणजे 11 विका उग्र दिसणारी. मनोजवाच, मन कसं असतं चंचल, तसे काही चंचल असलेले लपट असतात. हे आपल्या मनाचं प्रतीक आहे. जेव्हा म्हणजे आपलं मनही कधी कधी एकदम बिलकुल डार्कनेसमध्ये जातं, काही समजत नाही. कधी कधी इतकं विक्षिप्त होतं की खूपच. तसं मनोजेव्हा म्हणजे मनासारखी जातं. जेव्हा म्हणजे वेग, मनासारखी वेगवान आहे. सगळ्यात मन फार वेगवान आहे. 8 वाजताच्या आधीच ती फिरक्या घेतं की आता केव्हा बंद होईल. तसं हे मन आहे. तर तसं ती लपटा असे चंचल अशा असतील, मनाप्रमाणे वेगवान असलेली. आणि सुलोहिता म्हणजे अत्यंत गर्द अशा लाल रंगाची, तांबड्या रंगाची असेल. हे सगळे या सुधुम्रवर्ण त्या धुराच्या आसारख असतात. काही धुरासारखे येतात, त्यात बिलकुल डार्क असतात. स्फुल्लिंगिनी असा ठिणग्या बाहेर टाकणारी. विश्वरूची काही ठिकाणी पाठ भेटते, विश्वरूपी म्हटलं आहे. म्हणजे सगळ्या विश्वाला, विश्वाचं प्रतीक असलेल्या अशा ज्वाला त्या अग्नीमध्ये दिसतात. तसं ज्ञानाच्या आपल्या ज्वाला असतात. त्याच्यापासून विचार देखील असे येतात की अत्यंत डार्क असतात, काही फार शार्प असतात, कधी आपल्याला सांगणारे असतात. असे आहे. पण ते काही सांगायचं नाही. आता हे सगळं दिसणार तुला.
तर केव्हा टाकायचं ह्या सगळ्या झाल्यानंतर मग तुम्ही आहुती द्या त्यात. लीलायमाना इति सप्तजिव्हा, या 7 प्रकारच्या त्याच्यापासून जिव्हा होत असतात. अग्निदेवता आहुती भोजन करण्यासाठी तयार होत असताना जशी आपली जिव्हा वाट पाहत असते की केव्हा पोटात जाईल, केव्हा सहन होत म्हणतील लगेच, तसं ते त्या पोकेलेल्या असतात त्यात टाकायचं. तसं बाहेर आहे तसंच आतही आहे ना. 12 वाजता सिग्नल देतो जठराग्नी म्हणून त्याला जेवण घालणं म्हणजे ॲक्च्युली ते अग्निहोत्र करणं. उदरभरण हे जाडीचे यज्ञ करणं, हे सगळं सिम्बॉलिक आहे, प्रतिकात्मक. आणि ह्या आता भोजन घेण्यासाठी त्या तयार होत असतात. कारण केव्हा टाकायचं असतं, जेव्हा त्याची आवश्यकता असते, तेही सांगितलं. त्याच्यात डिटेल देत आहे. मागे काय म्हटलं आहे की अप्रज्वलित अग्नी असताना आहुती देऊ नका, घृत वगैरे. थोडंसं प्रज्वलित झाल्यानंतर पण नुसते निखारे असेल आणि तुम्ही टाकलं ना तूप असंच जाईल, पण थोडीशी गाय झाले मग वाढतात. ते केव्हा समजायचं त्याचे डिटेल दिले ऋषीने. ही कधी काली आहे, कधी कराली आहे, कधी मनोजेवा आहे, म्हणजे मनासारखी. अच्छा, आणि आता जेव्हा पूर्णपणे प्रकट झाला की तेव्हा तुम्ही त्यात आहुती द्या. जसं आपल्याला बिलकुल अगदी खूप प्रखरची भूक लागते तसं ते अग्नी भूक दाखवत असतो. भोजन रूपी त्या आहुती त्याला प्रदान केली पाहिजे. त्याचं भोजन म्हणजे आपण जे हवी धान्य वगैरे घालतो ते. अन्यथा अप्रज्वलित आणि विजलेली जर ज्वालास अग्नी असेल तर आहुती देणं व्यर्थ आहे किंवा ते सफल होणारं असू शकत नाही, हे सांगायचं नाही. मग त्यात म्हणजे राईट टाईमवर ते केलं पाहिजे. इथपर्यंत आलोय. आता याच्यातून प्रत्येक कर्माचं अदृष्टात फळ मिळतं. 2 प्रकारचं कर्माचं फळ असतं. एक दृष्ट म्हणजे इथेच, काय आपण दवाखाने बांधतो, काही विहिरी करतो, काही कोणाला देतो, तिथेच या म्हणतात पुरतं. आणि इष्ट म्हणजे हे असं काही इष्टकर्म करावं तर ते पुण्यकर्म त्याला जीवाला या लोकात तर ऐहिक सुख देतच, पण परलोकात देखील त्याला सुखावं अशा लोकापर्यंत, स्वर्गलोकापर्यंत घेऊन जातं. आणि मग सांगणार का स्वर्गलोक देखील कसा असतो वगैरे वगैरे. चला पण आता पुढे बघ. असं ज्याने केलं असेल वैदिक पद्धतीने, सगळं काय म्हणतात नियम सगळे पाळले, तर अशा पुण्यात्म्याला इथे तर ऐहिक सुख मिळतंच, पण त्याचं शरीर सुटल्यानंतर देखील परलोकामध्ये त्याला कसं स्वागत केलं जातं परलोकामध्ये, ह्याचं पुढच्या सांगत आहे. वाचा आता पुढे. एतेषु यश्चरते भराजमानेषु यथा कालं चाहुतयो ह्या ददायन् तं नयन्ति ताः सूर्यस्य रश्मयः यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः. सांगा हा जो कोणी हा अग्निहोत्री आहे की जो उपासक आहे अग्नीचा, असं संपूर्ण नियमावली पाळून विधी ते पाळीतं आणि निषेधाते गायचं. निषेध ते सोडा, विधीचं पालन करा, असं करत असेल तर एतेषु भ्राजमानेषु, ह्या दैदीप्यमान ज्वालामध्ये यथाकालम चरते, योग्य ठीक वेळेवर योग्य समयी आपलं अग्निहोत्र करून आहुती देत असेल, त्याचे मंत्र म्हणायचे ते म्हणत असेल तर तो पुण्यमान अशा जीवाला इथे तर त्याचं ऐहिक सुख मिळेलच, पण एक दिवस त्याला शरीर सुटतं त्याचं. तम एताः, त्या ह्या ज्वाला सूर्यस्य रश्मयः भूत्वा, सूर्याच्या किरण रूप होऊन, कारण सूक्ष्म शरीराला असं त्या सूर्याच्या जे सूक्ष्मच्या ज्वाला आहे त्याला घेऊन जात असतात. ते सूर्यस्य रश्मया भूत्वा नयंती, नयंती घेऊन जातात. आणि कसे म्हणतात पुढे सारखं नाही का VIP सारखं, ये या हो आपल्यासाठी VIP जागा आहे. खरी स्पेशल इन्व्हायटीज असतात ना ते. तर कुठे नेतात त्या आणि कसं नेतात पुढे सांगणार आहे. यत्र देवानाम एकहा पती, देवाचा अधिपती, देवाचा राजा कोण, देवानाम राजा इंद्रा, इंद्रापर्यंत घेऊन जातात. आपण काही 100 यज्ञ केले तर इंद्राचं पद प्राप्त होतं म्हणतात. तुम्हाला जागा मिळते की या VIP. कुठल्या पार्टीचं जेव्हा मिनिस्टर एकदम होत नाही, प्रथम काय करता त्याला तिकीट देतात. तिकीट दिल्यानंतर हो तिका वार्डाचा मेंबर होऊन निवडून ये असं पाहून झालं की मग हळूच सांगतो तू MLA हो असं.
आणि मग हळू मग प्राईम मिनिस्टरसाठी राहा किंवा व्हाईस प्रेसिडेंटसाठी राहा असं नाटक. तर तसंच आपल्या ह्याला त्याची VIP ट्रीटमेंट मिळते ते कशी पुढे त्याच्यात छान सांगितलं आहे. तर असं केलं असेल तो सकामतेने करत असेल त्याला इथे ऐहिक सुख मिळून त्या जीवात्म्याला परलोकाला जात असताना कोण कॅरी करत असतात, वाहक कोण असतात? सूर्याचे रश्मया, सूर्याची किरण. सूर्य कशाचा आहे? सूर्य हे कर्मफलाचं प्रतीक आहे. सूर्यामध्ये दोन्ही आहे, तेज आहे आणि ओज आहे, ज्ञान आहे आणि क्रियाशीलता आहे. अशा त्याचे जे रश्मी, त्याचे जे छोटे छोटे किरण आहे ते ह्याचे विचार देखील तसेच होत असल्यामुळं त्या अनुभव क्षेत्रापर्यंत नेतात की ज्या ठिकाणी यत्र देवानाम एकहा पती, सगळ्या देवतांचा जो राजा इंद्र अधिवासा राहतो, तत्र नयंती, त्या स्वर्गलोकापर्यंत नेतात. म्हणजे हे कुठे नेणार? सकामतेने कर्म केलं तर कुठे? स्वर्गलोकामध्ये जायचं आहे का तुम्हाला? काय करायचं ठरवा कसं? हा, तेच जर कर्म आपण ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर अंतःकरण शुद्धी करून आपण एक संकल्प ज्ञान वैराग्य भक्ती सिद्ध्यर्थम, तर ते ठीक आहे. पण तुम्ही असं केलं तर तुम्हाला यथा कर्म यथा श्रुतम, तसं कर्म तर पुण्येनं पुण्यम लोकम नयती. कोण घेऊन जाईल तुम्हाला? कोणत्या कारमध्ये घेऊन जाईल? सूर्यस्य रश्मय. हा आणि असं वेदामध्ये सांगितलं आहे की जे आपण असं वैदिक कर्म करतो, ज्याला इष्टकर्म म्हणतात, त्याचं फळ त्याला प्राप्त होण्यासाठी ते पहिल्यांदा दिलेल्या ज्या अग्निहोत्राच्या ज्वाळा त्या सूर्याच्या किरणरूपाने होतात, सूक्ष्म रूपाने, आणि त्याला तिथे घेऊन जातात. आता कसं घेऊन जातात त्याचं छान निर्देशन केलं आहे की तुम्हाला कसं आपल्या मोठ्या VIP सारखं घेऊन जातात रेड कार्पेट टाकून, तर त्याची भाषा वापरली आहे की कसं तुम्हाला मानाने घेऊन जाईल तिथे. पुढे त्याला आहे एही ही ती तमाहुतया सुवर्चसहा सूर्यस्य रश्मिभिर यजमानं वहन्ति प्रियां वाचम अभवदन्त्योर्चयन्त्य एष वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः. अच्छा, सुवर्चसहा आहुतया. सुवर्चस म्हणजे दैदिप्यमान असलेल्या प्रज्वलित झालेल्या ह्या आहुतीचे रूप झालेले प्रज्वलित. यजमानम म्हणजे जो अग्निहोत्र करणार आहे, जो कर्मकांड करणार आहे, जो उपासक आहे, त्याला इथे त्याला सुख देऊन जातात आणि शरीर सुटल्यानंतर कसं नेतात? एही एही इति वदंती. या हो या हो या, तुमच्यासाठी छान रॉयल ट्रीटमेंट आहे. अशा ठिकाणी घेऊन जाऊ की जिथे कधी AC बंद होणार नाही, सोफा मेड इन हेवन, बाकी तो तर संकल्प मातेने काय पाहिजे तुम्हाला मिळणार, 16 वर्षाच्या खाली तुमचं वय कधी वर जाणारच नाही वगैरे वगैरे. अशा ठिकाणी असं घेऊन जातात तुम्हाला. इकडे या इकडे या असं म्हणजे मानाने बोलावतात तुम्हाला. VIP ट्रीटमेंट देतात. VVIP अत्यंत इम्पॉर्टंट असं समजून केलं. पुण्यकर्म केलं ना, तम सूर्यस्य रश्मिभिः वहन्ति, त्याला सूर्याच्या किरणाच्या द्वारा कुठे नेतात? स्वर्गलोकाप्रत नेतात. स्वर्गाचं वर्णन तुम्हाला सांगितलं, खूपच गोंडस आहे. तुम्हालाही वाटेल की एखाद्या वेळेस रविवारच्या दिवशी जाऊन यावं, पाहायला का हरकत आहे. फक्त तिथे परमनंट राहता येते की नाही हा विचार केला पाहिजे. ते पुढे सांगणार आहे. पण आता तुम्हाला एक बॅकग्राऊंड तयार केलं आहे. जसं फुटबॉलमध्ये पहिल्यांदा हँड केलं तर पहिल्यांदा फुटबॉल ठेवतात मग किक मारतात त्याला, तसं आता सुरू आहे. एषव हा पुण्य हा सुकृत ब्रह्मलोका. तुमच्या सुकृताचं पुण्याचं असा ब्रह्मलोक हे फळ. ब्रह्मलोक म्हणजे स्वर्गलोक. तिथे आणि संध्याकाळचा श्लोक वाचायला तिथे म्हणतात आ ब्रह्मभवनान लोकान पुनरावर्तिनोर्जुन. अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सगळं असलेलं जग कसं आहे? जीवाला परत जन्ममरणाच्या प्रक्रियेत आणणार आहे. पण मुक्त करणारं काय? मामोपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. त्याचं मागे जे शुद्ध ब्रह्म आहे त्याची प्राप्ती होण्यातच जीव मुक्त होतो.
आता काय सांगत आहे, या कर्म. आणि पंडित लोक हे सांगतात, खूप कर्म करा, सगळं तुम्हाला मिळेल, स्वर्गाची प्राप्ती होईल. प्रिया वाचन, अत्यंत प्रेमळ अशा वाचने बोलतात, आदराने बोलतात, अभिवादनती. अर्चन ह्या तो अर्चन करतो त्याला येशव पुण्य सुकृतो ब्रह्मलोका. हा तुमचा मधुरवाणी सांगून सांगतात, हे तुमचं पुण्यकर्माचं फळ, हा ब्रह्मलोक तुम्हाला इथे आहे, या बसा. आता प्रश्न पुढचा आपण विचारात घेऊ उद्याच्या याच्यात, की हा लोक देखील कायमचा आहे का? लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र, फील्ड ऑफ एक्सपिरियन्स. नंतर संवाद झाल्यात. आणि मग याच्या संदर्भात तुम्ही अनायचे 8वा अध्यायाला अक्षर ब्रह्मयोग, त्यात हा विषय येणार आहे. म्हणजे एकमेकाचा संबंध आहे. गीता ही उपनिषद अनुसारणी आहे. उपनिषद ऐकल्यानंतर मग गीतेचा आतला अर्थ लक्षात येतो. आता प्रश्न हा आहे, समजा 1-2 वर्षाची तुम्हाला नोकरी मिळत आहे, भरपूर पगार देत आहे, 50,000 रुपये. नंतर पण 2 वर्षानंतर खाली करणाऱ्याला, दुसऱ्याच्यात थोडीशी सुरुवातीला जरा कमी आहे प्रॉबेशन पिरियड, आणि नंतर तुम्हाला परमनंट करणार आहे. मग तेव्हा तुम्हाला 50,000 कोणती घेणार तुम्ही? तो विचार करायला होता. म्हणजे आपण साधना करतो ते देखील पर्पज काय असलं पाहिजे लक्षात ठेवायचं. पुढे ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.